नमस्कार मंडळी, स्नेहल दरेकर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण तूप बनवायची रेसिपी पाहणार आहोत। इथे मी अर्धा लिटर पिशवीचं दूध येतं, त्यातूनच मी दूध तापवल्यानंतर साई गोळा करून ठेवली होती। चला तर मग सुरुवात करूयात। अर्धा लिटर दूध तापवल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि त्यानंतर वरच्या जी साई असते ती साठवून द्यायची। आता मी इथे महिनाभर माझ्याकडे जेवढं अर्धा लिटर दुधाची साई साठली ती एकत्र करून घेतली। त्यानंतर त्याला दह्याचं विरजण रात्री लावलं। एक दिवस पूर्ण ते करून घेतलं, बाहेर ठेवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी त्याचं तूप बनवायला घेतलं। आता ते विरजण लावून बनवलेलं आहे, त्याच्यामुळे ओरिजिनल तूप अतिशय छान बनतं। तुम्ही सुद्धा असं बनवू शकता। त्यानंतर साय एकत्र छान फेटून घेतली आणि रवी नाहीये तर विस्कच्या साहाय्याने ती एकत्र अशी घुसळून आपल्याला वरती त्याचं लोणी तयार करून घ्यायचं आहे। बघू शकता, जेव्हा आपण हे दही आणि साईचं हे जे मिश्रण आहे ते घुसळून घेतो तेव्हा वरती लोणी हे आहे ते साठत जातं आणि त्याचा घट्टसर गोळा असा तयार होत जातो। बघू शकता, थोडा वेळ घुसळून घेतल्यानंतर लोणी हे वरती साठत जातं आणि हीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे 2 ते 3 वेळा। परंतु जेव्हा आपण लोणी घेतो तेव्हा त्याच्यामध्ये बर्फाचं थंड पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे। तुम्ही सुद्धा थंड पाणी वापरू शकता किंवा बर्फ टाकून घेतलात तरी देखील उत्तम। फक्त एवढंच की थंड पाण्याचा वापर केला तर छान असं आपलं जे लोणी आहे थंड पाण्यामुळे लोणी पटकन साठायला मदत होते, फार मेहनत करावी लागत नाही। तुम्ही देखील अशी ट्रिक वापरून आपल्या घरच्या घरी शुद्ध साजूक असं तूप तयार करू शकता। आता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता, ही प्रोसेस रिपीट 2 ते 3 वेळा मी केलेली आहे। जसं लोणी तयार होईल तसं थंड पाणी घालून घेतल्यानंतर जे तयार झालेलं लोणी दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करणार आहोत आपण। त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा आपण रवीच्या साहाय्याने आपण ते घुसळून घेणार आहोत, जेणेकरून त्यातील खाली जे आहे ते ताक खाली राहील आणि त्याच्यातून घुसळून घेतलेलं जे लोणी आहे ते वरती येईल आणि त्याचा गोळा साईडला दुसरीकडे शिफ्ट करत जायचा आहे। 2 वेळा 3 वेळा जितकं निघेन तितक्यांदा, कदाचित 4 वेळा देखील निघू शकतं। चौथ्यांदा माझं हे इतकं टोटल असं लोणी तयार झालेलं होतं। अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करून जेव्हा आपण घुसळून घेतो त्यानंतर थंड पाण्याचा वापर केल्यामुळे जास्तीत जास्त लोणी निघतं आणि आपलं तूप देखील जास्त क्वांटिटीमध्ये तयार होतं। लक्षात घ्या, थंड पाणी नसेल तर तुम्ही बर्फाचा देखील वापर करू शकता। अशा प्रकारे मी लोणी सगळं जे आहे ते साठलेला लोण्याचा गोळा एका दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट केलेला आहे आणि बघू शकता, जिथे बर्फाचा व्हिडिओ होता तो माझ्याकडून स्किप झाला किंवा कुठे एडिटिंगमध्ये मला मिस झालेला आहे तो पार्ट, त्याच्यामुळे तुम्हाला काही पार्ट्समध्येच बर्फ आणि थंड पाणी दिसले असेल, परंतु मी पूर्ण थंड पाण्याचाच वापर केलेला आहे। बघू शकता, ही लास्टची मेथड होती जिथे मी शेवटचं लोणी एकदा घुसळून घेतलं आणि ते दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करून घेतलं आणि जे खाली राहिलेलं ताक आहे त्याच्यापासून तुम्ही कढी करू शकता, त्याच्यापासून तुम्ही छास देखील बनवू शकता। जिरी आणि ह्याची फोडणी देऊन हिरव्या मिरचीची खूप छान लागतं। अजिबात वेस्ट करू नका, ते पाणी देखील शरीरासाठी तितकंच पौष्टिक असतं। अशा प्रकारे आपला संपूर्ण असं लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आणि आता आपण हे एका कढईमध्ये चांगली उकळी येईपर्यंत तूप बनवून त्याचं घेणार आहोत। मी गेल्या 6 महिन्यांपासून ओरिजिनल गाईचं दूध वापरत आहे। पिशवीचं दूध पूर्णपणे बंद केलेलं होतं। त्यानंतर हे तूप घरी बनवायचा प्रयत्न केला आणि आज तुमच्यासोबत तो शेअर केला। तुम्ही आता बघू शकता, मी एका टोपामध्ये जे आपण लोण्याचा गोळा काढलेला होता तो आता गरम करायला ठेवलेला आहे। इथे माझी क्वांटिटी अतिशय कमी आहे, परंतु प्रोसिजर अशा प्रकारे जर तुम्ही केली तर तुमची क्वांटिटी कितीही देखील असली तरी छान प्रकारे तूप हे बनवू शकतं। बघू शकता, आता ही जी बेरी आहे ती आपल्याला पूर्ण जेव्हा खाली थर तिचा जमा होईल आणि थोडंसं लालसर पिंकिश कलर येईल तेव्हा आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। बघू शकता, अतिशय प्युअर गोल्डन कलरचं तूप आपल्या इथे बनत आहे। कोणत्याही प्रकारचं हे नाही आहे, त्याच्यामध्ये ओरिजिनल असं छान तूप तयार होतं। ही बेरी आपल्याला फक्त एकदा खाली जमली ना की त्यानंतर आपलं तूप तयार होतं। आता पाहू शकता, माझं पूर्ण तूप तयार झालेलं आहे। अतिशय सुंदर असा सोनेरी रंग आलेला आहे। आता मी हे थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये शिफ्ट करणार आहे, छानपैकी गाळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं घरच्या घरी तूप आपण तयार केलेलं आहे। जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा। तुमच्या काही सजेशन्स असतील तर त्या देखील कळवा।